खाल लवकर, चट 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 चट. आबाळ उठलंय. उन्हाळ्यात असं वातावरण बघायला लय भारी वाटते. गार हवा सुटली. पाऊस इकडं सगळं चालू झालेलं असं वाटायला लागले. कारण इकडं तर पावसाच्या धारा उतरले ते ढगांच्या. थंड असं वातावरण झालंय. एवढं बेकार ऊन पडलं होतं की बोलायचं काम नाही. आता पूर्ण ढगाळ वातावरण झाले. काळे ढग आले ते सगळे आणि हवा पण इकडं थंडगार सुटली. या साईडून गरजा लागले. मस्त वातावरण झाले. मला जरा महिन्याला सोडा उशीर झाला. कारण कार्यक्रम होता त्याच्यामुळं महिन्याला सोडायला उशीर झाला. आता महिन्याचं काय तोंड वर निघा नाही. ते ना आपला धरला सूर. करा करा गवत कापायला चालू केले. खा लवकर खा. आणि आता पोट भरायचं नाही तुझं. पाऊस चालू झाला म्हणजे अवघड होऊन बसेल. एकतर वैरण नाही महिन्याला. थंडगार अशी हवा सुटली आणि उन्हाळ्या दिवसात अशी गार हवा सुटल्यावर लय भारी वाटते. तुमच्याकडं पण पाऊस झाला का नाही? चालू असेल तुमच्याकडं पण असं वाटतंय मला. एवढं भारी वातावरण झाले. कारण उन्हाळा एवढा जड चालला होता. अक्षरशः लाही लाही व्हायला लागली आणि असं लय मस्त वाटायला लागले. महिन्यानं आपलं चालू केलं नियोजन. तिला काय घेणं देणं नाही मला. आपली गवत काफी गवत आहे. सरा 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 वाढायला चालू केले. इकडं असं ढगांच्या पावसाच्या सरी खाली बरसताना बघताना खूप भारी वाटतंय. जसं जसं पावसाळा जवळ येईल तसं लयच भारी वाटायला लागले. कारण पावसाळ्याचं वातावरण आणि ह्या असं ढगांचा गरजण्याचा आवाज लयच असं भारी वाटते. कारण हे फक्त आवाज पावसाळ्यातच बघायला मिळते. इतर वेळेसचा विषय नसतो हा. लय भारी वाटतं असं इजांचा कडकडाट, थंडगार वारं, ढगांचा कडकडाटचा आवाज असतो तो. अचानक असे ढग गरजा लागली की मनात थोडी भीती पण वाटते आणि पाऊस येण्याची उत्सुकता पण वाटते. कारण पाऊस पडल्यानंतर वातावरण थंड होतं आणि त्याच्यामुळं हवेत गारवा असल्यामुळं बरं वाटतं उन्हाळ्या दिवसात. तर लयच भारी असं वातावरण तयार झालं आहे. तासाभरात तर हे वातावरण मला वाटते पाऊस पाडल. कारण गरजा चालू आहे. वारं सुटलंय, विजा कडकडाट करायला लागल्या त्या. तर लयच भारी वातावरण झालंय. हे असं गरजाच्या जर वातावरणात असं वारं सुटलं, थंडगार आभाळ, काळं भांगार जर आभाळ निघालं का आणि रानात जर असं माणूस असलं घाबरल्याने वाटते. ढग गरजताना, विजा चमकताना आणि पावसाचं वातावरण जर भारी पण वाटते. कारण ढग एवढी बेकार गरजते ती. ढगांचा आवाज एवढा बेकार येते. काय बोलायचं का आमल्यात हीच जर एखादी चमकली मग तर का हो बघा इकडं चमकलीच तर लगेच बोलायचं कामच नाही.
खडाखडीचं चमकत येते. हे असं जर वारं जर सुटलं निबार, अरे बाबा बाबा, आणि अशा ताराच्या कडाला उभा राहायचं ती पण लय अवघड आहे. पण काय येईल ना आता महिन्याला चारा आहे मला, कारण लय जवळ पाऊस आलाय. एवढ्या जवळ पाऊस आलाय काय बोलायचं काम नाही. कारण ही 2-3 किलोमीटरच्या अंतरावर असेल माझ्या अंदाजात, 1-2 किलोमीटर तर असेल बाबा. तरी काय नॉर्मल टिपकं अंगावर पडायला लागले तर